शहर महानगरपालिकेच्या उपमहापौरपदी गजानन मगदूम हे बिनविरोध निवडून आल्यानं कुपवाड शहरामध्ये त्यांची आज भव्य मिरवणूक महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सुनीत्रा वहिनी पवार यांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांचे असणारे संबंध यामुळे गजानन मगदूम यांनी उल्लेखनीय केलेले कार्य तसेच कुपवाड शहराला न्याय मिळावा यासाठी प्रदेश कार्यालयाकडून प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी या उपमहापौर पदासाठी घोषणा केली। यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व सातारा जिल्ह्यातील मंत्री मकरंद आबा पाटील, माजी खासदार संजय काका पाटील, मिरज विधानसभेचे विधान परिषद आमदार इंद्रिस नाईकवाडी, शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे, माजी महापौर किशोरदादा जामदार, गटनेते मैनुद्दीन बागवान व राष्ट्रवादीतील सर्व नगरसेवकांनी एकमुखानं या निवडीसाठी पाठिंबा दिला। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेची स्थापना होऊन बराच कालावधी लोटलेला असून यामध्ये कुपवाड शहराला नेहमीच पदापासून वंचित ठेवलं आहे। वारंवार मोठमोठ्या पदापासून कुपवाडकरांना हुलकावणी देऊन अनेक वेळा कुपवाडकरांची संधी हुकली आहे। मागील निवडणूक देखील गजानन मगदूम यांना भारतीय जनता पार्टीनं उपमहापौर पदाचे उमेदवार म्हणून घोषित केले होते, परंतु त्यावेळी त्यांचा निसटता पराभव होऊन ही संधी हुकली होती। परंतु आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मधून निवडून आल्यानंतर अजितदादा गटातून त्यांना उपमहापौर पदाची संधी वरिष्ठ पातळीवरून मिळाल्यानं एक कुपवाडकर नागरिकांना आनंद निर्माण झाला आहे। या उपमहापौर पदाचं स्वागत कुपवाड शहरातील सर्व स्तरातून होत असून सर्व समाजामध्ये एक नेतृत्व करण्याची संधी या निमित्तानं गजानन मगदूम यांना मिळाली आहे। या उपमहापौर पदाच्या माध्यमातून कुपवाडमधील प्रलंबित असणाऱ्या मूलभूत प्रश्न तसेच मोठमोठी कामं या निमित्तानं मार्गी लावता येतील अशी आशा कुपवाडकरांना निर्माण झाली आहे। गजानन मगदूम हे शेतकरी कुटुंबातून तयार झालेले व्यक्तिमत्व असून त्यांनी नेहमीच क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व कीर्तन महोत्सवाचे कार्यक्रम घेऊन शिवप्रेमी मंडळाच्या माध्यमातून काम केलं। युवकांना रोजगार निर्मिती करणे, व्यवसायापासून दूर ठेवणे, सर्व समाजामधील उपक्रम राबवणे अशी एकना अनेक कामं यामुळे ते नेहमीच संपर्कात असणारे आपला नगरसेवक म्हणून प्रसिद्ध होते। कुपवाड शहरामध्ये यापूर्वी अनेक मातब्बर नेते होऊन गेले, परंतु यामधून एक कुपवाड भागात असणाऱ्या सामान्य कुटुंबातून जन्म घेतलेल्या गजानन मगदूम यांना प्रचंड संघर्ष करून हा विजय प्राप्त करता आला। मागील निवडणुकीत देखील त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवून विजय मिळवला होता। यावर्षी देखील शेवटच्या क्षणी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून भरघोस त्यांना भारतीय जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांचा पराभव केला। या निकालाची संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा झाली। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला कुपवाड शहरातून एक दिग्गज नेता मिळालेला असून या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे देखील विस्तारीकरण होणे सुलभ होणार आहे। त्यांच्या 10 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महापालिकेच्या महापौर उपमहापौर निवडीमध्ये औपचारिक घोषणा बाकी असून उपमहापौरपदी गजानन मगदूम हे बिनविरोध होणार आहेत हे निश्चित झालंय। त्यानिमित्तानं कुपवाड शहरामध्ये त्यांचे भव्य मिरवणुकीचं आयोजन केलं असून सर्व मंडळी, संघटना व विविध नागरिकांच्या वतीनं सत्कार समारंभ आयोजित केला। कुपवाड शहरामध्ये हजरत लाडले मशाएक उरूस देखील त्याच दिवशी असल्यानं गावाभागांमधून मिरवणूक चालत काढण्यासाठी शिवप्रेमी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी नियोजन केलंय। महापालिकेच्या मुख्यालयापासून कुपवाड शहरातून सकाळी 11 वाजल्यापासून मिरवणूक सुरू होणार असून सर्व नागरिकांनी यामध्ये समाविष्ट व्हावे असं आवाहन शिवप्रेमी मंडळाच्या वतीनं